शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्याही कांद्यामध्ये जेव्हा तण नियंत्रण करायचं असतं तेव्हा तणनाशक वापरणं गरजेचं असतं। पण शेतकरी मित्रांनो, तणनाशकचा रिझल्ट जास्तीत जास्त येण्यासाठी आपल्याला 2-3 ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फॉलो करणं गरजेचे आहेत। त्या कोणत्या आहेत तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही योग्य कॉम्बिनेशन निवडणं गरजेचं आहे। मार्केटमध्ये अनेक कॉम्बिनेशन्स आहेत, त्याच्यापैकी एक कॉम्बिनेशन तुम्हाला निवडायचं आहे। त्याच्यानंतर आपला जे ओपन कांदा लागवड केलेला आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रकारचं तण उगून आल्यानंतर ते प्राथमिक अवस्थेत असतानाच आपल्याला तणनाशकची फवारणी करायची आहे। आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नोझल निवडणं गरजेचं आहे आणि तो तुम्हाला या प्रकारचा नोझल निवडणं गरजेचं आहे। समोरच्या क्लिप मध्ये तुम्ही बघा की हा स्प्रे कसा करतोय आणि आपली जी जमीन आहे ती कशा प्रकारे कव्हर करतोय, तर त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त रिझल्ट यायला मदत होते। त्यानंतर आपलं पाणी देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आपल्याला कमीत कमी क्षारयुक्त पाण्याचा वापर आपल्याला तणनाशक फवारणी करताना करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या सूचना पाळल्या तर नक्की तुम्हाला तणनाशक फवारणीमध्ये चांगला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही। अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओसाठी मला फॉलो करून ठेवा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।